नमस्कार. मी अनिल ओगले. बऱ्याच वेळेला माझ्याकडं काही लोकं येतात आणि म्हणतात, की "डॉक्टर काय करू? पाठीमुळं काहीच करता येत नाही." आपण जर त्यांच्याकडे नीट पाहिलं, नीट हे केलं, तर त्यांना माहिती असतं ते सगळ्या डॉक्टरांकडून जाऊनच आलेले असतात. पण कुणाकडून तरी आपलं नाव कळलेलं असतं आणि मग ते येतात, की "डॉक्टर मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी या डॉक्टरांकडे गेलो." काही-काही लोकं फाईलच घेऊन येतात. त्यांना वाटतं की जास्त फाईल म्हणजे आपण जास्त आजारी आहोत. मी त्यांना एकच सांगतो, बरं होण्याची जबाबदारी माझी. ऐकण्याची, तसं वागण्याची जबाबदारी तुमची. मग काही लोकांना वाटतं की तो वात आहे. मानसिकदृष्ट्या गेलं तर लोकांना वाटतं की तो ताण आहे. काही लोकांना शारीरिकदृष्ट्या जर गेलं तर गॅसेसचं प्रमाण वाढणं, झोप न लागणं, अशांतता, थकवा, चिडचिड अशा काही गोष्टी एकाला एक जोडून तो माणूस आजारी आहे असं स्वतःला समजतो. पण पुन्हा मी एक वेळ विनंतीपूर्वक सांगतो, की तुम्ही आजारी नाहीत. तुम्हाला आजारी बनवलंय. फक्त तुम्हाला चांगलं वाटत नाही, नीट वाटत नाही. कुठलातरी शरीराचा अवयव, स्नायू तो दुखत असल्यामुळं तुमचं लक्ष वेळीच आपल्या जीवन पद्धतीकडे, जगण्याकडे, आपण कशासाठी काय करतोय हे न कळल्यामुळे आपण त्या व्याधीच्या अधीन झालेलो आहोत. ते व्याधी आपल्यावर डॉमिनेट झालेली आहे. म्हणून आपण असह्य वेदना सहन करत आहोत, सहन कराव्या लागत आहेत. म्हणून मी तुम्हाला जे काही सांगतोय, ते नीट जीवाचे कान करून ऐका आणि मग तुम्हाला रिझल्ट अनुभवायला येईल. पहिली गोष्ट जीवन पद्धती नीट करा. विचार पद्धती नीट करा. आचरणाची पद्धती नीट करा. सामाजिक स्तरामध्ये राहताना, कौटुंबिक स्तरामध्ये राहताना, कुटुंबामध्ये राहताना, की समजूतदारीचा भाग, विचारांचा भाग हा स्थिर ठेवून एकसारखं सातत्यपूर्ण पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावा. तसेच तुमच्या आहार, विहार, विचार याच्यामध्ये फरक करा. आपल्या वृत्तीत फरक करा, मान्यतेत फरक करा. नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि आपल्या बाजूने हे करा. स्वतःवर प्रेम करा. जो माणूस स्वतःवर प्रेम करत नाही, तो इतरांवर काय करणार आहे? जो माणूस स्वतःच भुकेलेला आहे, तो इतरांना काय जेवायला देणार आहे? म्हणून प्रथम स्वतःवर प्रेम करा. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची बाबा नेमकं मला काय हवं आहे? म्हणजेच काय हवं आहे? मला पैसे हवेत. मग त्याच्यामुळे मला ताण येतोय का? हो. मग ताण घेणं महत्त्वाचं आहे का त्यासाठी कृती करणं महत्त्वाचं आहे? मग सुचत नाही काही. मग जे आपल्या नशिबातच नाही, त्याच्याबाबत कधीही विचार करू नये. जेवढी परमेश्वराने बुद्धी दिली असेल, विचार दिला असेल, समोरची माणसं दिलेली असतील, त्याच पद्धतीने आपण काम करू शकतो. विचार करू शकतो. आपल्याला त्याच प्रकारचे विचार येतात. म्हणजे आपण थोडक्यात असा विचार करू, अतिश्रीमंत माणसाच्या डोक्यात अतिश्रीमंत विचार येणार. गरिबाच्या डोक्यात गरिबीचेच विचार येणार किंवा गरीबच पैशाचे विचार येणार. तर सर्वसाधारणपणे त्याला माहिती असतं की महिन्याला एवढी सॅलरी. त्याचे विचार तेवढ्याच पुरते असतात आणि त्याच्यामुळं त्याला ताण असतो. अपेक्षा आणि गरजा याचं संतुलन न साधल्यामुळे. मग मुद्दा असा येतो की मग ते संतुलन साधण्याची मनाची तयारी असेल, आपल्या स्किलमध्ये, विचारामध्ये जर काही बदल करण्यात करायचा शक्य होत असेल, तर तो केला की आपली पाठदुखी, कंबरदुखी, मणक्यात गॅप म्हणजेच काय रात्रीची झोप चांगली लागणार, असलेले गॅसेस कमी होणार, थकवा निघून जाणार आणि पहा तुम्ही उत्साहात या. तुमचे हे आजार हळू जाणार. तरी तुम्हाला मी थोडेसे घरगुती उपाय म्हणून सांगतो. जो भाग दुखतोय त्याला तेलाने मॉलिश करा रोज संध्याकाळी. अजून काय करा, सर्वसाधारणपणे ओवा भाजून 7 दिवस चघळायचा. जेवढं तुम्ही त्याचा म्हणजे ओवा भाजायचा, चघळायचा. महानारायणी तेलासारखं तेलाने मसाज करायचं. शक्य असल्यास शेकायचं. अजून तुम्हाला एक सांगतो, निर्गुंडी जो काय वनस्पती आहे, त्याचा लेप किंवा बजरंग लेप लावायचा. हे प्रकार करा. सतत हसत राहा, उत्साहात राहा आणि तुम्ही बरे व्हाल. याच्यापेक्षा अजून काय हवं असतं? अजून काही वाटल्यास संपर्क साधा. धन्यवाद.